नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता चाचणी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आता सरकार चेंज झालेलं आहे. भरती होईल का, तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरतीचं सेकंड फेज राहिलेलं आहे. ते सेकंड फेज चे जेव्हा प्रक्रिया चालू होईल त्याच्यानंतर आपल्या भरतीचे ऍड येऊन जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, गाफील राहू नका. या डिपार्टमेंटमध्ये 3 डिपार्टमेंटमध्ये भरत्या होणारच, 100% गॅरंटेड होणार. एक म्हणजे गृह विभाग, दुसरा म्हणजे शिक्षण आणि तिसरा म्हणजे आरोग्य विभाग. याच्यामध्ये भरपूर जागा रिक्त आहेत. गृह विभागामध्ये पोलीस भरती असेल, आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक पासून अधिकारी पदापर्यंत असेल आणि शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला माहितच आहे शिक्षकांच्या 61,111 जागा रिक्त आहे. फेज 2 कधी होईल हा जो मनामध्ये प्रश्न आहे. आता मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिला मुद्दा त्यांच्या पुढे आपल्याला हेच ठेवायचं की फेज 2 कंप्लीट करून पुढे आपल्याला शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली काढा, रिक्त पदाची पदसंख्या काढा आणि शिक्षक भरती घ्या. आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वर्षी टीईटी परीक्षा व शिक्षक भरती घ्यायला सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, तयारी कशी करायची व अभ्यासक्रम काय असतो याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण 2022 असेल किंवा 2017 असेल या दोन्ही टेट एक्झामला शिकवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठलाच डाऊट आपल्याकडून राहणार नाही. काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका आणि अभ्यासाला लागायला सुरुवात करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला ही परीक्षा 200 गुणाची आणि 2 तासामध्ये पेपर तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. बुद्धिमत्ताचे कोणते घटक तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि त्या घटकावर सातत्याने प्रश्न कसे विचारले जातात याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. चला मित्रांनो, पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय. अभियोग्यता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिलीपासून ते डीएड बीएड जे काही केले तिथपर्यंतच्या शिक्षणावर आधारित तुमचे विषय असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला अभियोग्यतेमध्ये सर्वात प्रथम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अभियोग्यतेमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितले आहे अभियोग्यता म्हणजे तुमचे सर्व विषय जे की बघा, कलावर समायोजन असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर अंकगणित असेल, जीएस जीके म्हणजे सर्वच आलं त्याच्यामध्ये अभियोग्यतेमध्ये. आणि तुमची बौद्धिक पातळी चेक करण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी हा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एक सुंदर लेख आलेला आहे, महाराष्ट्र टाइमला तुम्ही वाचू शकता. 25 वर्षापूर्वी जर विचारात घेतलं, 25 वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना डीएड किंवा बीएड केलेलं असतं त्या विद्यार्थ्याला सरळ सरळ शिक्षक म्हणून रुजू होता येत होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता परिस्थितीमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक चाळणी परीक्षा ठेवलेली आहे, म्हणजेच आपली शिक्षक पात्रता परीक्षा, आणि त्याच्या जोडीला मेरिटची परीक्षा म्हणजेच 200 गुणाची 2 तासामध्ये पेपर कसा सोडवायचा याबद्दलची आपली 200 गुणाची परीक्षा 2 तास वेळ देऊन बौद्धिक चाचणी, अभियोग्यता व बौद्धिक चाचणी या पद्धतीने आपल्याला ठेवलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्याला या बौद्धिक चाचणीचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला तरच आपल्याला आगामी काळामध्ये चांगले गुण घेता येणार आहे. त्यासाठीच आपले आतापासून विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्याची बॅच आपण डिझाईन केलेली आहे. या 6 महिन्याच्या बॅच मध्ये तुम्ही स्वतःच ऍडमिशन करून घेऊ शकता. हा माझा संपर्क क्रमांक आहे. त्याच्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पेपरचं विश्लेषण केलं जाईल आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला सर्व लेक्चर पाहता येणार आहे. चला मित्रांनो, सिलेबस म्हणजे काय. 1ली ते 10वी पर्यंतच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सिलेबस असणार आहे. 1ली ते 10वी पर्यंतच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसवर अवलंबून असणारा सिलेबस तुम्हाला, म्हणजे स्पेसिफिक असं नाही की बाबा अनुक्रमणिका दिली आहे आणि हेच विषय हेच टॉपिक विचारले जातात असं म्हटलं जात नाही. म्हणजे तुमचं बेसिक गोष्टी खूप क्लिअर पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला ज्या काही स्पर्धेनुसार ऍडव्हान्स गोष्टी, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड गोष्टी या सुद्धा तुमच्या कंप्लीट पाहिजेत. तुमचं अनालाइज केलं जातं या परीक्षेच्या माध्यमातून की या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने या विषयाबद्दल किंवा डीएड बीएड मध्ये कसं ज्ञान होतं आणि आता जे काय बौद्धिक चाचणी आहे सध्याच्या युगामध्ये आकलन क्षमता व अध्यापन क्षमता
कशी आहे याचा विचार केला जातो, त्यानुसार त्याचा सिलेबस डिपेंड करत असतं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे ही परीक्षा कोण घेईल. मित्रांनो, आपल्याला IBPS पॅटर्न नुसार शिकायचे, लक्षात घ्या. परीक्षा कुणीही घेऊ द्या, IBPS TCS पॅटर्न नुसार जर आपण शिकलो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठलीच कमतरता भासणार नाहीये. आणि आपली आता नवीनच बॅच आहे, अगोदरच्या जुन्या बॅच मध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या बॅच मध्ये आपल्याला ऍड केलं जाणार नाही. प्रॉपरली शिक्षक अभियोग्यता टेट एक्झामच्याच बॅच मध्ये जॉईन केलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे आपला हंगामी क्लास नाहीये मित्रांनो. आपला जे काही 2021 पासून ते 2024 पर्यंत कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करत असतो. चला मित्रांनो, पुढे बघू आपण. तर पुढला विषय असा आहे मित्रांनो की अभियोग्यतेचं कसं असतं. अभियोग्यता ही 60% असते, लक्षात घ्या. किती? 60% ही अभियोग्यता असेल. 60%मध्ये 120 गुण तुम्हाला अभियोग्यतेला असतील आणि बुद्धिमत्ता घटकाला 40% असते. 80 गुण बुद्धिमत्ता घटकाला असते. आणि संपूर्ण मार्क जर विचारात घेतले 200 मार्काचा पेपर असतो आणि 160 मिनिटं असतात मित्रांनो, सॉरी 120 मिनिटं असतात. किती? 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 गुण कंप्लीट करायचे असतात. आणि हे 200 गुण तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी तुमचे घटक कसे असतात मी थोडक्यात विश्लेषण करतो. इथं अभियोग्यतामध्ये तुम्हाला भाषा विषय असतो, पहिला मराठीच, दुसरा विषय भाषा विषय इंग्रजीच असणार, अंकगणित असणार, त्यानंतर कल आवड समायोजन म्हणजेच आपलं बालमानसशास्त्राच्या भरतीवर आपल्याला या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि सामान्य ज्ञान GS GK आतापासून थोडस पेपर वगैरे वाचायला चालू करून द्या मित्रांनो. तुम्हाला सामान्य ज्ञानाचे पुरस्कार वगैरे वगैरे जे काय सध्या चालू घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. बौद्धिक चाचणीमध्ये मित्रांनो, बौद्धिक चाचणीमध्ये 2 भाग करतात. एक म्हणजे शाब्दिक बुद्धिमत्ता विचारली जाते, दुसरी म्हणजे सांख्यिक बुद्धिमत्ता विचारली जाते. मित्रांनो, 80 मार्क हे तुमचे बुद्धिमत्तेचे आणि 30 मार्क गणिताचे. गणित आणि बुद्धिमत्ताचा विचार केला 110 गुण तुम्हाला मिळवावेच लागतात. या मिळवण्यासाठी आपल्याला आपला दर्जेदार क्लास आपल्याला उपयोगी पडणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. म्हणजे आपली बॅच कशी असणार आहे मी थोडक्यात सांगतो. बॅच मध्ये जर सांगायचं म्हटलं मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून घ्यावं लागणार आहे आपल्याला. त्यानंतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स तुम्हाला त्याच्यासोबत मोफत दिले जाणार आहेत. जे बॅच जॉईन करतात त्यांना त्या नोट्स सुद्धा मोफत दिल्या जाणार आहे. सर्व काही डिजिटल वर शिकवलं जाईल. लेक्चर किती वेळेस पाहू शकता तुम्ही, किती वेळेस असो. विद्यार्थी मित्रांनो, माझा संपर्क क्रमांक हा आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची डिटेल मागवू शकता. आपली मागच्या क्लासचा जर विचार केला, पहिले 100 विद्यार्थ्याला आपण ऍडमिशन कंप्लीट केलेलं आहे. ती ऑफर संपलेली आहे. आता दुसरी ऑफर आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करावं. चला मित्रांनो, पुढे बघू आपण. तर बघा, TCS पॅटर्न नुसार परीक्षेचं माध्यम कसं असतं ते थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, परीक्षेचं माध्यम हे मराठी, इंग्रजी, उर्दू या 3च भाषांमध्ये पेपर येतो मित्रांनो. एक प्रश्न 3 भाषांमध्ये विचारला जातो, मराठी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर ऑनलाईन स्वरूपात ही परीक्षा होत असते. तुम्हाला परीक्षेचा वेळ 2 तास असतो, 120 मिनिटं असतात. आणि ही परीक्षा कोण घेणार? IBPS TCS पॅटर्न नुसार कोणतीही कंपनी या परीक्षेसाठी येऊ शकते. त्यामुळे आपण तत्पर राहावं, कारण जुनं सरकार आहे म्हटल्यानंतर मित्रांनो 100% IBPS किंवा TCS परीक्षा घेणार. कारण सरकार जर चेंज झालं असतं तर ही कंपनी सुद्धा चेंज झाली असती. म्हणून जुन्या सरकारप्रमाणेच आपल्याला आता IBPS TCS पॅटर्न नुसारच शिकावं लागणार आहे मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, अभ्यासक्रम थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. अंकगणितीय क्षमता या घटकावर तुम्हाला प्रश्न असतीलच. त्याच्यामध्ये वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल आवड समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी घटकावर सर्वसाधारण सिलेबस राहणार आहे. या घटकावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार आहे. हा झाला अभियोग्यतेचा अभ्यासक्रम मित्रांनो. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला भीती वाटते ते बुद्धिमत्ता या घटकाची. बुद्धिमत्ता घटकामध्ये काय काय इन्क्लूड आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बुद्धिमत्ता या घटकामध्ये जर विचारात घेतलं तर आकलन क्षमता चेक करण्यासाठी तुम्हाला वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न. या कूट प्रश्न म्हणजे मित्रांनो 20 विषय करावा लागेल तुम्हाला. 20 कंटेन करावं लागेल.
त्याच्यामध्ये 20 टॉपिक असतील. कुठं प्रश्न म्हटलं की मित्रांनो बुद्धिमत्तेचा सगळा सिलेबस आला, लक्षात घ्या, कुठलाच टॉपिक सोडून चालणार नाहीये. त्याच्यामध्ये वेन आकृती आल्या, नातेसंबंध आलं, वहिवारी आली, घड्याळ आलं, कालमापन, म्हणजे सगळे कुठ प्रश्न म्हणजे तुमचं डोकं कुटकुट खाणार प्रश्न असतात. ठीक आहे, आपण ते पाहणार आहोत. 2022 ला मित्रांनो 2022च्या परीक्षेमध्ये जर विचारात घेतलं तर आपण साधारणपणे 1200 विद्यार्थी पास केलेले आहेत या परीक्षेमध्ये. म्हणजे 1200 विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मध्ये असलेले आहेत. म्हणजे कास्ट वाईज असतील, ओपनचे असतील. माझा हायेस्ट विद्यार्थी मित्रांनो 162 मार्काचा आहे, लक्षात ठेवा. किती? 162 मार्काचा विद्यार्थी आपला हायेस्ट आहे. आणि या हायेस्ट विद्यार्थ्यासोबत तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या क्लासला जॉईन करावं लागेल. आणि क्लासची थोडक्यात माहिती सांगतो. क्लासमध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या जातील, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल. विशेष म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल. लाईव्ह रेकॉर्ड नोट्स पेपर सर्वच भेटतील. क्लास किती पण वेळेस पाहू शकता. बेसिक घटकापासून तयारी असेल, जी की अभ्यासातला गॅप असेल तर बेसिक घटकापासून तयारी, पेपर विश्लेषण व तयारी परीक्षाभिमुखच असणार आहे. म्हणजे एकदम परीक्षेला धरून. आपण दुसऱ्या स्पर्धा परीक्षेला शिकवतच नाही, फक्त शिक्षक अभियोग्यता चाचणी, महाटीटी, सीटीटी याच परीक्षेला शिकवतो आपण. सगळेच काय कुठल्याही गोष्ट घ्यायचं आणि यायचं नाही, चालू करून द्यायचं असं नाही. आपलं जे काही फंड आहे तो फक्त शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. तुम्हाला जर हवं असेल तर माझा संपर्क क्रमांक देतो, माझा टेलिग्राम नंबर देतो, सगळ्या गोष्टी देतो मित्रांनो. पहा इकडे. तर आपला हा संपर्क क्रमांक आहे. हा संपर्क क्रमांक तुम्हाला व्हॉट्सअप मिळून जाईल मित्रांनो. व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप करा. संपर्क क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. या संपर्क क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो संपर्क केल्यानंतर तुम्हाला क्लास बद्दल माहिती व्हॉट्सअपवर मिळून जाईल आणि क्लासला जॉईन करता येईल. आपलं टेलिग्राम चॅनल हे एकदम फ्री आहे. टेलिग्राम चॅनल @H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलवर जाऊन आपण अपडेटेड माहिती सुद्धा मिळवू शकता. त्यानंतर आपलं सर्वांना माहित असलेलं ग्रो अकॅडमी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण पुण्याची अकॅडमी एकमेवच आहे आपली. बाकी सर्व कुठल्या शहरातून, दुसऱ्या शहरातून मार्केटिंग करून चालवतात. आपण फक्त पुण्यातून. आणि योग्य मार्गदर्शन मिळण्याचं एकमेव ठिकाण शिक्षक भरतीसाठी जबरदस्त प्लॅटफॉर्म. जे व्हिडिओ बघतायत त्या व्हिडिओ ज्यांनी माझ्याकडे क्लास केलेला आहे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगायचं आपली शिकवण्याची पद्धत काय आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट ठेवून विद्यार्थ्यांचा रिझल्ट कसा काढायचा. नक्कीच मला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.